नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज पावसाचं वातावरण झाल्यामुळं चला म्हणलं मित्रांसाठी अजून एक व्हिडिओ औषधी वनस्पती दाखवावा. तर आपण आलो आहोत आज शेवग्याच्या झाडाविषयी माहिती पाहण्यासाठी. जे तुम्ही झाड पाहताय माझ्या मागं ते शेवग्याचं झाड आहे. त्याच्याविषयी ठराविक माहिती घेणार आहे. तर आपण शेवग्याविषयी माहिती घेत असताना त्याच्या मुळापासून ते अगदी शेंड्यापर्यंत प्रत्येकाची माहिती घेणार आहोत आणि त्याचा औषधी गुणधर्म पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या खोडाचा मुळांचा जर विचार केला तर ते मुळे वाळून पेस्ट करून त्याचे जंतू निर्जंतुकीकरणासाठी वापरला जातो. परत त्याच्या सालींचा उपयोग अनेक औषधी वनस्पतींसाठी केला जातो आणि पानांचा वापर हा भाजीसाठी केला जातो. आपल्या देशातून एक्सपोर्ट केला जातो. पाने वाळवली जातात आणि त्याची पावडर बाहेरच्या देशात एक्सपोर्ट केली जाते. त्याच्या फुलांची भाजी पण केली जाते. फुलांच्या भाजीची एवढी टेस्ट असते ना, तर आमच्या घरी आजी आमची बनवायची. एकदम अंड्याच्या चटणीगतच ती भाजी बनायची. आणि शेंगांची तर भाजी सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातले त्यात त्याचे गुणधर्म आणि त्याच्या डिंकाचा पण वापर केला जातो, कारण त्याचा डिंक पोटदुखीसाठी मूतकाड्यासाठी लय उपयुक्त असतो. आपल्या महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी याचं सेवन केलं पाहिजे शेंगांचं भाज्यांचं, कारण याच्यात इतक्या काय औषधी गुणधर्म आहेत. तर आपल्या या शेवग्याचं 200पेक्षा अधिक रोगांवर वापर केला जातो. या शेवग्याचा आपण खाणं खूप महत्त्वाचं आहे. या शेवग्याची झाडाची उंची साधारणतः 10 ते 12 मीटरपर्यंत वाढते. तर ह्याच्यापासून थकवा दूर होतो, परत अशक्तपणा दूर होतो, परत ब्लड प्रेशर मेंटेन राहतो. शेवग्याच्या सेवनाने आपला जी तब्येत वाढलेली असते ती मेंटेन राहते. मित्रांनो, पाऊस यायला लागलेला आहे तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. आपण शेवग्याच्या झाडाखालीच थांबलोय. थोडा पाऊस चालू झालाय, पण तुम्हाला माहिती सांगतो. तर लठ्ठपणा असन, परत अतिरक्तदाब असन, असे अनेक आजार आहेत त्याच्यावर शेवगा लय गुणकारी औषधी. कावीळ त्यांच्यापासून नीट होते. अजून खूप औषधी वनस्पतींमुळं याला एक म्हणजे रामबाण औषध म्हणूनच ओळखलं जातं शेवग्याला. शेवग्यामध्ये बी जीवनसत्व जास्त असल्यामुळं ह्याचं कोणाला उष्णतेमुळे तोंड येतं, तर त्याचं पाल्याचं सेवन केल्याने ते तोंड पण जातं. खूप काही औषधी गुणधर्म आहेत ह्यामध्ये. मला आता एवढं माहीत नाही, कारण मला जेवढं माहीत होतं तेवढं सांगितलं. तर आपण शेवग्याविषयी थोडीफार माहिती होती तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.